नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण एक्सपान्शन फॉर्म्युले बघतोय। फॉर्म्युला आहे x + a ब्रॅकेट x + b ब्रॅकेट इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस ब्रॅकेट a + b ब्रॅकेट कंप्लीट x + a b। या फॉर्म्युलावरती रिलेटेड आपण प्रॅक्टिस सेट 5.1 बघतोय। त्यातलं पहिलं एक्झाम्पल मी इथं लिहून घेतलंय, a + 2 ब्रॅकेट दुसरं a - 1 ब्रॅकेट। आता हवं तर आपण इथे आपल्याला समजण्यासाठी इथे x, इथे a, इथे x आणि इथे b लिहून घेऊ शकतोय। पेन्सिलनं लिहून घ्या आणि आता फॉर्म्युला लिहा आपण, x + a x + b इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस ब्रॅकेटमध्ये a + b ब्रॅकेट कंप्लीट x + a b। आता जिथे तुम्हाला x दिसतंय तिथं तुम्ही a लिहा, जिथं a दिसतंय तिथं +2 लिहा आणि जिथं b दिसतंय तिथं -1 लिहा। चला आता आपण लिहून घेऊया, a स्क्वेअर + 2 + -1 a +2 मल्टिप्लाय -1। चला आता आपण ब्रॅकेट सॉल्व करूया, a स्क्वेअर प्लस, आता पहिला आपण हा ब्रॅकेट सॉल्व करूया बघा, प्लस मायनस -1 a प्लस प्लस मायनस मायनस आणि 2 1 2। ओके, आता आपण पुढे लिहूया बघा, आता 2 मधून 1 मायनस झाल्यावरती 1 आणि हा a इथं लिहिला मी, प्लस मायनस -2। आता हा 1 नाही लिहिला तरी चालतो, म्हणून मी a स्क्वेअर + a - 2 असं लिहिलं आहे। अशा पद्धतीनं आपलं पहिलं एक्झाम्पल सॉल्व झालं आहे। आता आपलं दुसरं एक्झाम्पल आहे ते m - 4 ब्रॅकेट दुसरं आहे m + 6 ब्रॅकेट। आता तुम्ही हवं तर इथे पण तसं लिहून घेऊ शकता। मी याला x केला, याला a, याला x आणि याला b। आता आपण फॉर्म्युला लिहून घेऊया, x + a x + b इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस ब्रॅकेटमध्ये a + b x + a b। ओके, जिथं आता आपल्याला x दिसतंय तिथं m लिहिणार मी, a आहे तिथं -4 आणि bच्या ठिकाणी +6 लिहिणार बघा। आता m स्क्वेअर प्लस -4 प्लस 6 m प्लस -4 मल्टिप्लाय 6। ओके, आता पुढं सॉल्व करूया, m स्क्वेअर, आता बघा हा 4 आहे तो मायनस आहे, 6 आहे तो प्लस आहे, दोन्ही डिफरंट असल्यामुळे आपण या दोघांचं सबस्ट्रॅक्शन करणार आहे आणि बिगरचं साईन देणार आहे प्लस। आता बघा हा 4 आहे तो मायनस आहे, 6 आहे तो प्लस आहे, या दोघांचं मल्टिप्लिकेशन करताना मायनस प्लस मायनस आणि 6 4 24। आता आपण बॉक्स काढून घेऊया, m स्क्वेअर प्लस 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 2m प्लस मायनस -24। ओके, अशा पद्धतीनं आपली दुसरंही एक्झाम्पल झालं आहे। आपण ही 2 एक्झाम्पल सॉल्व केलेत। आता पुढं बघूया बघा, आता आपण तिसरं एक्झाम्पल बघतोय, p + 8 ब्रॅकेट p - 3 ब्रॅकेट। आता आपण आधीसारखं इथे आपण लिहून घेऊया, x a x b। ओके, आता आपण फॉर्म्युला लिहून घेऊया, x + a ब्रॅकेट x + b ब्रॅकेट इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस a + b ब्रॅकेट x + a b। आता आपल्याला जिथं x दिसतोय तिथं आपण p लिहितोय, a च्या ऐवजी
+8 आणि बीच्या ऐवजी -3 लिहितो आहे. चला आता सॉल्व करूया. p² प्लस ब्रॅकेट 8 प्लस -3 ब्रॅकेट कंप्लीट p प्लस 8 मल्टिप्लाय -3. ओके, आता पुढे p² प्लस, आता आपण ब्रॅकेट सॉल्व करूया. 8 प्लस -3p प्लस प्लस मायनस मायनस आणि 8 3 चा 24. मग आता p², आता 8 मधून 3 गेल्यानंतर 5 राहतं आणि 8 ला प्लस साइन आहे म्हणून मी ते प्लस दिलं. प्लस 5p, आता प्लस मायनस मायनस 24. अशा पद्धतीने आपलं तिसरं एक्झाम्पल सॉल्व झालं. आता आपण इथे चौथं एक्झाम्पल बघूया. इथे बघा काय आहे. 13 + x ब्रॅकेट 13 - x ब्रॅकेट. आधीच्या एक्झाम्पलमध्ये व्हेरिएबल आधी होते आणि नंबर्स नंतर होते. इथे मात्र नंबर आधी आहे आणि व्हेरिएबल नंतर आहे. तर इथेही तसंच करायचं आहे जे आपण आधी करत होतो तसं. आता आपण फॉर्म्युला लिहून घेऊया. x + a x + b = x² प्लस ब्रॅकेट a प्लस b x प्लस a b. ओके, आता x आहे तिथे आपण 13 लिहितोय. a च्या ठिकाणी +x आणि b च्या ठिकाणी -x. 13² प्लस x प्लस -x 13 प्लस x मल्टिप्लाय -x. ओके, आता आपण इथे 13 चा स्क्वेअर 169 प्लस x प्लस मायनस -x आणि इथे 13 प्लस, आता इथे प्लस मायनस मायनस x मल्टिप्लाय x स्क्वेअर. ओके, आता आपण ब्रॅकेट्स काढूया. आता बघा इथे +x आहे आणि इथे -x आहे. ह्या +x ला हे -x कट झालं, इथे 0 आलं आणि हा 13 इथे आहे. जर आपण 0 ने या 13 ला मल्टिप्लाय केलं तर 0च येतं. त्यामुळे ही टर्म आपण लिहित नाही, डायरेक्ट इकडचं घेतोय. +- -x². ओके, अशा पद्धतीने आपलं चौथं एक्झाम्पल सॉल्व करून झाले. आता पाचवं एक्झाम्पल बघूया. बघा 3x + 4y ब्रॅकेट 3x + 5y ब्रॅकेट. आता इथेही आपण तसंच करून घेऊया. याने काय होतंय, मुलांना समजायला हे सोपं जातंय जर आपण असं लिहून घेतलं की कुठे काय लिहायचंय पटकन लक्षात येतंय. बघा आता फॉर्म्युला x + a x + b = x² प्लस a + b x + ab. आता आपण व्हॅल्यू घेऊया. 3x² प्लस 4y प्लस 5y 3x प्लस 4y मल्टिप्लाय 5y. ओके, आता आपण सॉल्व करूया. 3 चा स्क्वेअर 9x². हे प्लस आहे, हे प्लस आहे, दोन्ही प्लस असल्यामुळे आपण यांची ॲडिशन करतोय. 9y हा 3x याला मल्टिप्लाय करू आपण. प्लस बघा हे दोन्ही प्लस आहेत त्यामुळे येणारा आन्सर ही प्लस येणार आहे. 5 आणि 4चं मल्टिप्लिकेशन 20 आणि y मल्टिप्लाय y². आता ह्या मधल्या दोन टर्म्स राहिल्यात, याचं मल्टिप्लिकेशन करून घेऊया. 9x² प्लस 9 आणि 3चं मल्टिप्लिकेशन 27 xy प्लस 20y². अशा पद्धतीने आपण पाचवं एक्झाम्पल बघितलंय. आता आपण 6वं एक्झाम्पल बघतोय.
9x minus 5t ब्रॅकेट 9x plus 3t ब्रॅकेट. इथेही आपण असंच करून घेऊया. ओके, आता फॉर्म्युला लिहूया. x plus a x plus b is equal to x square plus bracket a plus b x plus a b. आता बघा एक्सच्या इथे आपण 9x लिहितोय. 9x स्क्वेअर प्लस ब्रॅकेट मायनस 5t प्लस 3t ब्रॅकेट 9x प्लस मायनस 5t मल्टिप्लाय 3t. ओके, आता आपण पुढे सॉल्व करूया. 9चा स्क्वेअर 81 x स्क्वेअर प्लस, आता बघा इथे 5 आहे ते मायनस आहे, 3 आहे ते प्लस आहे. दोघांची साईन डिफरंट असल्यामुळे आपण सबस्ट्रॅक्शन करतोय आणि बिगर नंबरचा साईन याला देतोय. प्लस प्लस मायनस मायनस 5 3चा 15 t मल्टिप्लाय टी स्क्वेअर. ओके, आता आपण ह्या मिडल टर्मचं फक्त मल्टिप्लिकेशन राहिले ते करूया. फर्स्ट टर्म मी तशीच लिहिली. आता हे मायनस आहे प्लस आहे, प्लस मायनस मायनस 9 2चा 18 x t प्लस मायनस मायनस 15 y 15 t स्क्वेअर. ओके, अशा पद्धतीने आपण 6वं एक्झाम्पल सॉल्व केले. आता 7वं एक्झाम्पल बघूया आपण. एक m प्लस 2/3 ब्रॅकेट m मायनस 7/3 ब्रॅकेट. आपण इथेही तसंच करून घेऊया. आता फॉर्म्युला x प्लस a x प्लस b इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस ब्रॅकेट a प्लस b x प्लस a b. ओके, आता आपण व्हॅल्यूज पुट करूया याच्यामध्ये. बघा m स्क्वेअर प्लस 2/3 प्लस मायनस 3/7 m प्लस 2/3 मल्टिप्लाय मायनस 7/3. ओके, आता आपण सॉल्व करूया. m स्क्वेअरचा m स्क्वेअर प्लस, आता आपण इथे पहिले साईन चेंज करून घेऊया. प्लस मायनस मायनस 7/3 m प्लस, बघा आता इथे हा प्लस आहे हा मायनस आहे म्हणून येणारं आन्सर आहे ते मायनस आहे. 7 2चा 14 आणि 3 मल्टिप्लाय 3 9. ओके, आता आपण हे मिडल टर्म्सचं करून घेऊया. बघा तुम्हाला माहिती आहे की डिनॉमिनेटर सेम असेल. ॲडिशन सबस्ट्रॅक्शनमध्ये तर एकदाच लिहायचं असतं आणि वरच्या नंबरचं ॲडिशन सबस्ट्रॅक्शन जे काय आहे ते करायचं असतं. मी लिहून घेतलं. आता आपण पुढे करूया. बघा आता इथे 7 आहे तो मायनस आहे, 2 आहे तो प्लस आहे. दोघंही डिफरंट असल्यामुळे आपण यांचं सबस्ट्रॅक्शन करतोय आणि बिगर नंबर 7 आहे म्हणून 7चं साईन याला देतोय आपण. आता इथे प्लस मायनस मायनस 14 9. आता इथे पण आपण आता बॉक्स काढून घेऊया आणि फायनल आन्सर आपलं लिहूया. प्लस मायनस मायनस 5/3 m मायनस 14/9. अशा पद्धतीने आपण 7वंही एक्झाम्पल सॉल्व केलेलं आहे.